गच्ची जो सिनेमा मी केला होता त्या सिनेमामध्ये मला एकही रुपया नाही मिळाला, म्हणजे सगळे पैसे माझे गेले. पण हे जसं मगाशी म्हटलं की हे होईल का, तर होईल असं वाटलंही होतं की कदाचित आपल्याला नाही पैसे मिळणार, थोडे तरी मिळतील, काहीच नाही मिळणार, असं काही गणित करून आम्ही ते सिनेमा बांधला होता. खूप कमी पैशांमध्ये सिनेमा केला होता, पण तेही पैसे नाही आले. पण मग नंतर तेच इतकं डाऊन होतो मी तेव्हा. आणि सुधाकरनी मला त्याच्यामध्ये एक गोष्ट ऐकवली, सुधाकर रेड्डीनं, नाळची. सो ती गोष्ट ऐकल्यानंतर मला असं वाटलं की अरे फारच कमाल गोष्ट लिहिली आहे आणि ही फिल्म करायला पाहिजे. सुधाकर मध्ये ठरलं की आपण दोघं मिळून फिल्म करू. सो ती फिल्म करायला कशी जुळवायचं, काय करायचं म्हटलं, मग आपण कुठून तरी घेऊ पैसे आणि काहीतरी करू आणि ही फिल्म आपण करूयात. मग प्रोसेसमध्ये नागराज इन्व्हॉल्व्ह झाला. मग तो आला, त्यांनी डायलॉग्स लिहिले, त्यांनी काम केलं वगैरे वगैरे झालं आणि ती फिल्म केली. ती फिल्म करेपर्यंत, पूर्ण होईपर्यंत खूप कमी पैशांमध्ये फिल्म केली आम्ही, नाही ऑलमोस्ट नो बजेटमध्ये फिल्म केली आम्ही. आणि तोपर्यंत आम्हाला काही माहीत नव्हतं, पण नागराजमुळे ती फिल्म झीनं घेतली स्टुडिओनी तेव्हा. आणि त्याचे ज्या लेवलला ती हिट झाली, तर ते सगळं म्हणजे गच्ची काय म्हणजे टेरेस भरून निघेल एवढं सगळं त्याच्यामध्ये आम्हाला मिळालं.